नाशिकवर आलेल्या संकटाचं मोचन कधी करणार हा माझा त्यांना प्रश्न आहे. तुम्ही बरोबर सांगितलं, चमकेशगिरी करण्यामध्ये व्यक्त आहे. हातात बंदूक बिंदूक घेऊन जातात वाघाला मारायला. मला असं वाटतं आज हा जो आवाज आहे तरुणाईचा, हा महत्वाचा आवाज, आणि हा आज आपल्या सगळ्यांबरोबर इथे आलेला आहे. मला असं वाटतं की ह्या सगळ्या समस्यांसाठीच आपण आज हा मोर्चा काढलेला आहे. आज शेतकऱ्यांचे असे हाल झालेले आहेत, त्यांना हमी भाव मिळत नाही. कांदा उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याच्या डोळ्यात आज पाणी आलेलं आहे. आज एटीएम मध्ये बहुतांश एटीएम मध्ये मशीन मध्ये पैसे नाहीत ना भाऊ, बरोबर आहे. मला असं वाटतं ज्या पद्धतीचं सरकार तुम्ही लोकांना खोटं बोलून आणलं, आज लोकांचे हाल व्हायला लागलेले आहेत. माझी अपेक्षा आहे मोर्चाच्या माध्यमातून की लवकरात लवकर जाग या सरकारला यावी, सुबुद्धी यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि एक दुसरं सांगतो, आज आपल्या इथे दोन्ही शिवसैनिक, महाराष्ट्र सैनिक एकत्र आलेले आहेत. नाशिक मध्ये याच्या पुढे जर कुठेही ड्रग्ज वितरित करताना, विकताना आढळला, मग तो सत्ताधारी पक्षाचा असला, त्याला आमचा शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक रस्त्यामध्ये चपल्याने मारल्याशिवाय राहणार नाही. आणि मग आम्हाला सांगू नका तुम्ही की कायदा सुव्यवस्था मी हातात घेतली म्हणून. जर आम्ही तुम्हाला मोर्चा काढून सुधारण्याचं आवाहन करतोय, या सगळ्याचा बंदोबस्त करण्याचं आवाहन करतोय, जर तुम्ही ते केलं नाहीत, मग आमचे सैनिक जर रस्त्यावर उतरले आणि कायदा हातात घेतला तर आम्हाला दोष द्यायचा नाही. मग रस्त्यावर जे काय घडेल त्याची जबाबदारी या सरकारची असेल, एवढा एक इशारा देतो. अजून अन्य नेते मंडळींचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे. म्हणजे दोन शब्द आवर्त घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.